सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. याला ट्रॅफिकमुळे थोडा उशीर झाला, परंतु आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. निवडणूक आयोगानं जी पत्रकार परिषद घेतली, ज्या तारखा जाहीर केल्या आहेत, त्याचं शिवसेना पक्षामार्फत आम्ही सगळे स्वागत करतो. लोकसभेची निवडणूक जी 2024ची होते, शिवसेना महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जायला सज्ज झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या तारखा आहेत त्या आपल्याला माहिती आहेत. 19 आहे, 26 आहे, 7 आहे, 13 आहे, 20 आहे आणि 7 टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. आपल्याला एक सगळ्यांनाच क्युरिओसिटी आहे, तशी महाराष्ट्रातल्या जनतेला देखील क्युरिओसिटी आहे की जागा वाटप कधी होणार आहे, महायुतीमध्ये किती जागा कोणाला मिळणार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती मिळणार आहेत, 20 जागा जाहीर झाल्यानंतर आता पुढे काय होणार आहे. तर त्याच्याबद्दल मला पक्षामार्फत एवढंच सांगायचं आहे की सन्मानानं जागा वाटप होईल. या 2-4 दिवसामध्ये नावं देखील जाहीर होतील. आमचे उमेदवार देखील जाहीर करण्याचे अधिकार शिवसेना पक्षानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत आणि एकनाथ शिंदेसाहेबांना महाराष्ट्राची भौगोलिक रचना, महाराष्ट्राचं राजकारण हे गेली कित्येक वर्ष माहिती असल्यामुळं त्यांना काही नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळं शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्रपक्ष या जागा वाटपाचा जो तिढा आहे असं आपण मानता, तो तिढा अजिबात नाही. समन्वयानं लवकरात लवकर जागेचं वाटप होईल आणि शिवसेना असेल, भाजपाचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील आणि ओव्हरऑल आमचे मित्रपक्षाचे कार्यकर्ते असतील, हे जोरदार पद्धतीनं महायुतीचा प्रचार करतील. आमचं मिशन 45पेक्षा जास्त जागा मिळवणं महाराष्ट्रामध्ये हे नक्कीच आहे. आणि 4 जूनला ज्यावेळी पूर्ण देशातल्या लोकसभेची मतमोजणी होईल, ते आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की देशवासीय पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी यांना देशाचे पंतप्रधान बनवतील. 2/3 मेजॉरिटीनं NDA पुन्हा एकदा केंद्र शासनाच्या सरकारमध्ये जाईल आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा अतिशय चांगल्या पद्धतीचं चांगलं सरकार आणि देशाला न्याय देणारं सरकार हे देशामध्ये प्रस्थापित होईल, ह्याची पूर्ण खात्री शिवसेनेच्या वतीनं मी आपणास देतो. शिवसेना गेली 17-18 महिने आपण बघितलं असाल की माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते. म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांचा विचार तंतोतंत पाळण्याचं आणि पुढे नेण्याचं काम करते. आता उद्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की NDAचे पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर झालेले आहेत, पण NDA समोर लढणाऱ्या महाविकास आघाडीचा उद्या मेळावा हा शिवाजी पार्कला होतोय. राहुल गांधी त्या मेळाव्यासाठी, सभेसाठी येत आहेत. पण आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे की राहुल गांधींना शिवाजी पार्कवर कोण आणतंय आणि राहुल गांधी त्या शिवाजी पार्कवर जे येत आहेत ते वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाकडे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाकडे पाठ करून त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करतील. वंदनीय बाळासाहेबांवर टीका ते करणार नाहीत, परंतु सावरकरांवर टीका करणं म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांवर टीका करणं आहे. पण ज्या सावरकरांवर टीका झाली आणि ज्या सावरकरांवर टीका झालेली असताना वंदनीय बाळासाहेबांनी जो त्यांचा हिसका दाखवलेला होता पूर्ण देशाला, त्यांच्याच उरलेल्या उभाठानं निमंत्रित करून आज राहुल गांधींची सभा ही शिवाजी पार्कवर होते. मी मेळावा त्याचा मुद्दाम उल्लेख केला. सभा काय होणार नाही, तो मेळावाच होईल आणि इकडून तिकडून सगळे लोक येतील आणि ते मेळाव्याला संबोधित करतील. काही लोक परिवारवादाबद्दल बोलतात, पण उद्याचा मेळावा कोणाचा आहे जर तुम्ही अभ्यास केलात तर सोनियाजी गांधी, राहुल गांधी, उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे, दुसरीकडे लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, मुलायम सिंग यादव, अखिलेश यादव. त्याच्यामुळं ह्या परिवारवादी पार्टी ज्या आहेत या सगळ्या उद्या एकत्र येणार आहेत आणि ते चॅलेंज नरेंद्र मोदी साहेबांना देणार आहे. मी अनेक वेळा असं सांगितलं की हे सगळं ठीक आहे, परंतु उद्याच्या जाहीर सभेमध्ये, उद्याच्या जाहीर मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधातला म्हणजे NDAच्या विरोधातला पंतप्रधान पदाचा उमेदवार त्यांनी मुंबईमध्ये जाहीर करावा, हे माझं त्यांना आव्हान आहे.
ज्यांच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधातला उमेदवार नाही, ज्यांच्या महाराष्ट्रातल्या खासदारकीच्या मतदारसंघामध्ये ज्यांचे उमेदवार नाहीत, त्या छाती पुढे काढून NDAचा सामना करण्यासाठी उभे आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि ज्यांनी म्हणजे वंदनीय बाळासाहेबांनी असं सांगितलं होतं, आपण सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यावेळी काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ मला येईल त्यावेळी मी शिवसेनेचं दुकान बंद करेन. परंतु उद्या कदाचित उबाठा ही काँग्रेसमय होणार आहे. आणि काँग्रेसच्या प्रणित, आपण जसं कधी कधी कार्यक्रम करतो, याच्या प्रणित हा कार्यक्रम, त्याच्या प्रणित हा कार्यक्रम, तसं काँग्रेस प्रणित उबाटा पक्ष हे उद्या महाराष्ट्राला आणि देशाला बघायला मिळणार आहे. ज्या वंदनीय बाळासाहेबांनी काँग्रेसबरोबर संगत करू नका म्हणून सांगितलेलं होतं, त्यांना शिवाजी पार्कवर आणून वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाच्या बाजूला, स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांच्या स्मारकाच्या बाजूला ज्यांनी विदा सावरकरांवर टीका केली अशा नेत्याला भाषण करायला देणं म्हणजे खऱ्या अर्थानं उबाठा ही आता काँग्रेसमय झालेली आहे. आणि हेच एकनाथ शिंदे साहेब मागच्या काही दिवसापासून सांगत होते, म्हणूनच त्यांनी उठाव केला. आणि काँग्रेस आता उबाठाला चालवते हे चित्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. कारण काही ठिकाणी उबाठाला काँग्रेस देखील उमेदवार देते, काँग्रेसला उबाठाने उमेदवार देते, पण कुठच्याही मतदारसंघामध्ये निवडून येणारा ठोस उमेदवार या आघाडीकडनं दिला जात नाही. आणि म्हणून मला खात्री आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये आमचे 45पेक्षा जास्त खासदार हे महाराष्ट्रामध्ये निवडून येतील. आणि 4 तारखेला ज्यावेळी निकाल लागतील त्यावेळी 2/3 मेजॉरिटीनं NDAचं सरकार हे केंद्र शासनामध्ये आलेलं असेल. आणि दुसरा एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे, जो मगाशी मी सांगितलं की परिवारवाद आहे, त्याच्यावर असा प्रश्न परत निर्माण कोणतरी करू शकतो की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, त्यांचे चिरंजीव खासदार आहेत, परंतु परिवारवादाला कसा छेद दिला आहे मुख्यमंत्री महोदयांनी. कोल्हापूरच्या भाषणामध्ये स्पष्ट त्यांनी असं सांगितलेलं आहे की सर्वोच्च पद हे कोणासाठी राखीव ठेवण्यात आलेलं नाही. तसं या सगळ्या नेत्यांनी उद्या जाहीर करावं, उबाठाच्या प्रमुखांनी जाहीर करावं, सोनिया गांधींनी जाहीर करावं, लालू प्रसाद यादवनी जाहीर करावं, अखिलेश यादवनी जाहीर करावं की आमच्या पक्षातले निवडून आल्यानंतर आमच्या मुलांसाठी कुठचीही राखीव जागा नाही. म्हणून हा परिवारवाद आहे. आणि म्हणून हे परिवाराचे नेते आहेत, परिवार सगळे एकत्र येऊन हे अलायन्स झालेलं आहे. परंतु उद्या त्यांनी धाडस करावं की नक्की पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे. आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान पदाचा उमेदवार पहिला त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री सांगितले होते, पण बिहारचे मुख्यमंत्री NDA बरोबर आले. काही लोकांनी सांगितलं आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे, आम्हाला अलायन्स करायचं नाही. आणि म्हणूनच ज्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवारच ठरत नाही त्यांनी NDAला हरवण्याची भाषा करू नये. आणि महाराष्ट्रातली जनता 45पेक्षा जास्त खासदार निवडून देऊन नरेंद्र मोदी साहेबांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा घेणार आहे. मातोश्रीला जाणं एक प्रथा होती. आता आज काँग्रेसचे नेते एवढे मोठे आहेत, राहुल गांधी जातील की नाही याविषयी प्रश्न नाही. पक्षाला पवारांकडे ब्रेकफास्टला काही नेते गेले होते आज सकाळी. म्हणजे जी मातोश्रीची गरिमा होती ती आता उत्तर दिकाला लागली का? दुसरी गोष्ट की राहुल गांधी भलेही शिवाजी पार्क इथे जात आहे, मग बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला जातील हे अद्यापही काँग्रेसकडे स्पष्ट केलं जात नाही. मग ही त्यांची जी महाविकास आघाडी ती कितपत खरी आहे किंवा तुम्ही जे आरोप करताय त्यात सुद्धा नाही. याच्यामध्ये आपण जो प्रश्न विचारला आहे तो महत्त्वाचा आहे की ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या स्मारकावर जातील का. आता कदाचित मी आवाहन केल्यानंतर जातील, कारण वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकावर गेलो हे राजकीय त्यांना दाखवावं लागेल. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर जातील का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि गेले तर ते राजकारणासाठी गेलेले आहेत, कारण याच महाराष्ट्रामध्ये येऊन माफीनामा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेला होता आणि त्यांच्याबद्दल ते शब्दप्रयोग मी देखील करणं योग्य नाही हे त्यांनीच बोललेले आहेत. त्याच्यामुळे राजकारणाची निवडणूक आल्यानंतर ते चालू शकतात, रस्त्यावर चालू शकतात, स्वतःचं वजन कमी करू शकतात, समुद्रात उडी मारू शकतात, लहान मुलांबरोबर खेळू शकतात, तसं मुंबईमध्ये आल्यानंतर देखील काही करू शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही जो सांगितला की मातोश्रीवर जाण्याची ही एक प्रथा परंपरा होती, कारण वंदनीय बाळासाहेबांचं नेतृत्व तसं मातोश्रीमध्ये होतं. आता हीच लोकं त्यांच्यापर्यंत जायला लागलेली असल्यामुळं ह्यांना लोकांना माहिती आहे तिथं जायची काय आवश्यकता नाही, तेच आपल्याला भेटायला येतात. त्याच्यामुळं मातोश्रीचं जे अस्तित्व होतं ते जर त्याच ठिकाणी बसून राहिले असते आणि ते जर लोक भेटायला गेले असते तसंच राहिलं असतं. पण मातोश्रीमधलीच लोकं आता त्यांना स्वतःहून हॉटेलला भेटायला जातात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे.
सातत्याने गेले 2 दिवस म्हणतात की सोमवारी मोठा भूकंप होणार आहे, मोठा धक्का होणार आहे. काय भूकंप होणार, कुठला नेता महाराष्ट्राचा येणं अपेक्षित आहे? मला असं वाटतं की संजय शिरसाट हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. त्यांनी एखादी जी गोष्ट सांगितलेली आहे ती योग्यच असणार आहे आणि राजकीय भूकंपाची चाहूल अगोदर दिली पाहिजे. पण राजकीय भूकंपाची चाहूल जर आताच दिली तर त्या भूकंपावर परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे जो काय भूकंप राजकीय होणार आहे तो नक्कीच होणार आहे आणि सोमवारचाच असं नाही, आता कायम होणार आहेत. म्हणजे मी हे जबाबदारीनं सांगतो की ज्या पद्धतीनं शिंदेसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं फिरून काम केलं. आता माझ्या जिल्ह्यामध्ये 3 दिवसापूर्वी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचा कार्यक्रम झाला. तो त्यांचा 8वा दौरा होता. गुलाबराव पाटील साहेब मला सांगत होते की त्यांच्या जिल्ह्यामध्ये ते देखील 7 वेळा जाऊन आले. मग राज्याचे मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यामध्ये 8-8, 9-9 वेळा विकास कामासाठी जात असतील तर मला असं वाटतं की विकासात्मक महाराष्ट्र पुढे नेण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं अनेक मोठे भूकंपाचे धक्के राजकीय हे आता तुम्हाला 8-15 दिवसामध्ये बघायला मिळतील. निवडणुकांच्या तारखा ठरवलेल्या आहेत. शेवटचे 3 टप्पे मे महिन्यामध्ये आहेत. विशेषतः मुंबईतली कोकणी माणसं त्यावेळी कोकणात असतात. सातारा, सांगली, कोल्हापूरची लोक कोकणात त्या ठिकाणी फिरायला घरी गेलेली असतात. अशा वेळी मराठी मतांचा मोठा फटका मुंबईमध्ये बसू शकतो शिवसेनेला, दोन्ही शिवसेनेला. हेच प्लॅनिंग भाजपचं होतं? नाही, मला असं वाटतं की निवडणूक आयोगानं तारखा जाहीर केल्यानंतर आता निवडणूक आयोगानं हे पण जाहीर केलं की 85 वर्षापेक्षा एखादी व्यक्ती जर घरात वयस्क असेल तर त्याचं मतदान ते घरात जाऊन करून घेणार आहेत. त्याच्यामुळे निवडणुकीच्या मतदानाचा आकडा जास्तीत जास्त वाढावा हा निवडणूक आयोगाचा नक्की प्रयत्न आहे. आणि निवडणूक आयोगानं एखादी गोष्ट जाहीर केल्यानंतर त्याच्यावर टीका टिप्पणी करणं किंवा त्याच्यावर बोलणं हे योग्य नाही. निवडणुका जर आपण खिलाडूवृत्तीनं लढणार असू आणि जिंकण्याच्या आणाभाका घेणार असू तर निवडणूक आयोगानं ज्या तारखा दिल्या आहेत त्याला निवडणुकीला सामोरं जाणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून एखादी गोष्ट आपल्याकडनं घडणार नाही म्हणून कोकणी माणूस इकडे जाणार आहे, कोकणी माणूस तिकडे जाणार आहे, सांगलीतील लोक, मला असं वाटतं की पळवाट आहे. निवडणुकीला मतदारांमध्ये देखील अवेअरनेस असणं गरजेचं आहे की आपल्याला जो लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा आहे तो आपण मतदान करूनच निवडून दिला पाहिजे. आणि म्हणून मला देखील आवाहन करायचं की जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं. सर, मनसेबरोबर युतीची चर्चा सुरू होती. ती चर्चा आता कुठपर्यंत पोहोचली? कारण येत्या काही दिवसात जागा वाटपाची बंद जाहीर होणार आहे. तुम्ही मनसेच्या नेत्याला भेटलात पण? नाही, मी मनसेच्या नेत्यांना जे भेटलो ती मैत्रीची भेट होती. अमेय खोपकर हे मध्ये रुग्णालयामध्ये होते आणि त्यांनी मला चहासाठी त्या ठिकाणी बोलवलं होतं. त्यांच्या प्रकृतीसाठी मी तिथे गेलेलो होतो आणि ते आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत होतो त्या क्षेत्रामध्ये ते काम करतात, काही संस्थांवर काम करतात. तिथे संदीप देशपांडेंची माझी भेट झाली. आणि मनसेची युती कॅफे हाऊसवर माझ्यातर्फे बोलून घडणार नाही हे देखील आपल्याला सांगतो. एवढा काही मी राजकीय फार मोठा नाही, त्याच्यामुळे ते माझे मित्र आहेत, त्यांच्याशी मी भेटलो पण त्याची पण न्यूज झाली. नाही, मी तेच सांगितलं ना, 8 ते 10 दिवसामध्ये अनेक घडामोडी आपल्याला राजकीय बघायला मिळतील. त्याच्यामध्ये आता कोण कोणाशी बोलतोय, कोण कुठच्या पक्षाशी बोलतोय मला माहीत नाही, पण आमच्या पक्षामध्ये इनकमिंग जोरात आहे. सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये कुठेतरी पेच आहे. तुम्ही देखील जाऊन नारायण राणेंची भेट घेतला, ती चर्चा एकंदरीत झालेली होती. नक्की उमेदवार कोण? नाही, मी आधी आपला एक गैरसमज दूर करतो की अमेय खोपकरांना मी भेटल्यानंतर ते पण राजकीय भेटलो असं कधी होत नाही. मी राणेसाहेबांची नक्की भेट घेतली, पण माझ्याबरोबर 3 IAS ऑफिसर आणि MIDCचे अधिकारी होते. ती भेट कशासाठी होती तर ते MSMEचे मंत्री आहेत केंद्रातले आणि रत्नागिरीमध्ये एक ट्रेनिंग सेंटर आम्हाला उभं करायचं आहे की ज्याला 20 कोटी रुपये राणेसाहेबांनी देऊ केलेले आहे. तर माझी त्यांना विनंती होती की चेन्नईचं एक जे ट्रेनिंग सेंटर रद्द झालेलं आहे 200 कोटी रुपयाचं, ते आपण रत्नागिरीमध्ये करावं. ही विनंती घेऊन माझे अधिकारी तिथं घेऊन मी गेलेलो होतो. आणि अधिकाऱ्यांच्या समोर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोणाला सोडायची, तुम्हाला सोडायची की मला सोडायची ही तर काही चर्चा होणार नाही. आणि अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाल्यानंतर मी परत आलो. त्याच्यामुळे राणेसाहेबांबरोबर जी बैठक झाली ती कुठेही राजकीय नव्हती. काय काय संभाजीनगर असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्रातले अन्य जिल्हे असतील, त्याच्यातनं जे जे कोण बडे नेते येणार असतील त्यांचं आम्ही नक्की स्वागत करू ना. आता प्रथा परंपरा अशा भरपूर आहेत. मग विधानसभेकडे पण यावं लागेल, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोण येणार आहेत मला माहीत नाही. आता विधान परिषदेची येणार आहेत की विधानसभेची येणार आहेत याच्यावर मी काही चर्चा केली नाही, पण जिल्ह्यातले अनेक लोक येतील.
सर दीपक केसरकर असं म्हणे शेवटी दीपक केसरकर असं म्हणे की नारायण राणेंसोबतचे त्याचे जे काही वाद होते मतभेद ते सगळे संपलेले आहेत. तुमचं सुद्धा जे काही वाद होते ते मिटलेले आहेत का राणेंसोबतचे? माझा नारायण राणे साहेबांबरोबर कधीही वाद नव्हता. नारायण राणे साहेबांना मी माझ्या राजकीय सुरुवातीपासून बघतोय. तत्वतः काही जे वाद होते ते कधीच संपलेले आहेत. त्याच्यामुळं कायमस्वरूपी आम्ही आता असं म्हणतो की सिंधुदुर्गातनं ते असतील किंवा रत्नागिरीतनं आम्ही असू, हे आता आम्ही महायुतीमध्ये काम करतो. त्याच्यामुळे वाद ठेवायची काही आवश्यकता नाही. महायुतीचा उमेदवार कुठच्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं फार मोठ्या मताधिक्यानं निवडून जाणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. शिवसेनेला सुटणार का रत्नागिरी सिंधुदुर्ग? कारण की भाजप सुद्धा दावा करतात, भाजप देखील पक्षश्रेष्ठींकडे त्यांच्याकडे मागणी करते की ती जागा आपल्या नाही, दावा करणं काही चुकीचं आहे. भाजपनं दावा करावा, आम्ही दावा करावा, अन्य पक्षांनी दावा करावा. शेवटी एकाला कोणाला तरी तिकीट मिळणार आहे. दावा करतात ते सगळ्यांनाच मिळणार नाही. तुमची भाषा बदलल्यासारखं वाटत नाही, कारण की तुम्ही काही दिवसांपूर्वी तिथे धनुष्यबाणचा दावा आहे. आजही सांगतो ना, भाषा बदलण्याचा प्रश्नच नाही. पण त्यांनी काय विचारलं की भाजप दावा करतंय का, तर भाजपला दावा करण्याचा अधिकार आहे. आणि काल पण जे मी सांगितलं, परवा पण सांगितलं, तर आज पुन्हा एकदा सांगतो की मागच्या निवडणुकीला शिवसेना त्या ठिकाणी जिंकलेली होती. दुर्दैवानं ते खासदार जे आहेत ते आमच्यासोबत शिंदेसाहेबांबरोबर आले नाहीत. त्याच्यामुळं तिथं शिवसेनेचा दावा कालही होता, आजही आहे आणि उद्या देखील लढणार आहे. ते एकनाथ शिंदेसाहेब ठरवणार. हिंदी में बताइए कि कल राहुल गांधी की सभा है, क्या कहेंगे? नहीं, वो जो मेड़ावा है वो मेरे ख्याल से सब परिवार इकट्ठा आके वो मेड़ावा कर रहे हैं. उसमें उद्धव जी है, उसमें मेरे ख्याल से सोनिया जी है, यानी उनके परिवार के सब लोग हैं, लालू जी के परिवार के सब लोग हैं, मुलायम सिंह के परिवार के सब लोग हैं. तो ये पार्टी की मीटिंग नहीं है, ये परिवार की मीटिंग है और इसके लिए लोग इकट्ठा होने वाले. वो सभा विभा नहीं होगी, सिर्फ मेलावा होगा. लेकिन आपने चुनौती दी उन्हें कि वो अपना प्रधानमंत्री का उम्मीदवार के नाम की घोषणा करके दिखाएं. नहीं, उन्होंने करनी चाहिए ना. मैं तो आज नहीं, पिछले 15 दिन से 1 महीने से बोल रहा हूँ कि हमारे एनडीए के जो कैंडिडेट है पीएम के, वो नरेंद्र मोदी जी है. उनका कौन है? उनका जो था वो एनडीए के साथ आ गया. अभी अब उनका कोई, वो तो नाम जाहिर करे कल. बाकी का टाइम पास छोड़ दो, लेकिन कल आने के बाद जो उनका अलायंस है, उनका कौन है पीएम का कैंडिडेट, वो तो जाहिर करें. तब हम अपनी सीट शेयरिंग का अनाउंसमेंट करेंगे. पीएम पद के लिए करेंगे, चुनाव के नतीजों के बाद हम देखेंगे पीएम को जाना कौन होगा. तो हर चीज में चुनाव नतीजों का या फिर भाजपा और शिवसेना के अनाउंसमेंट का इंतजार क्यों रहता है उनको? अभी उनके पास तो कैंडिडेट नहीं है. अगर कोई बच गया और कोई आने वाला है तो उसको टिकट देने के लिए सब ये है. चिंता बढ़ा के आप लोगों की टिकट की सियासत? नहीं, हमारी चिंता, हमारे यहाँ महाराष्ट्र में 45 से आगे हम जाएंगे और नरेंद्र जी मोदी ही पीएम बनेंगे. वीर सावरकर का अपमान करने वालों को बालाकोट ने बर्दाश्त नहीं किया, लेकिन लोग तैयार है. पहले मातोश्री में लोग आते थे, क्या वो जाएंगे वहाँ पर? नहीं, मातोश्री का जो ट्रेंड था वो बदल गया, क्योंकि मातोश्री वाले ही जो लीडर आते थे होटल पे या जो कहाँ आते थे उनको मिलने जाते थे. इसलिए बाला साहब जब थे तब उनको मिलने लोग जाते थे. अभी तो ट्रेंड ही बदल गया ना. अभी कल का जो रैली है, मेलावा है, जो कुछ है वो शिवाजी पार्क पे है. और शिवाजी पार्क के नज़दीक क्या है, तो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर का स्मारक है. तो जिस आदमी ने, जिस पॉलिटिकल लीडर ने पिछली बार महाराष्ट्र में आके सावरकर साहब को गालियाँ दी, उसको लेके आज शिवाजी पार्क पे ये सभा हो रही है. ये क्या है? इसलिए जो बाला साहब ने बोला था कि अगर कांग्रेस के साथ जाना है तो शिवसेना में बंद करूंगा, तो इन्होंने तो पूरा उबाटा ही कांग्रेस कर दिया है अभी, या कांग्रेस ने उबाटा पूरा कांग्रेस में कर दिया है. उसका ही सभा है कल. ये तो पता नहीं कौन कहाँ जाएगा, वो यहाँ आएंगे कि ये वो वहाँ जाएंगे. अभी कल शाम को पता चलेगा कौन कहाँ गया, भीड़ कितनी थी, पीएम का कैंडिडेट कौन जाहिर हुआ, कल शाम को पता चलेगा. महायुति का सीट शेयरिंग अच्छी तरह से हो जाएगा, सम्मानपूर्वक हो जाएगा और यहाँ के 45 एमपी चुन के आएंगे. महायुति में एमएनएस को लाने की चर्चा चल रही है और पता चला है कि दक्षिण मुंबई की जो सीट है वो शायद एमएनएस को नहीं, वो तो बड़ी बात है. उसके ऊपर डिसीजन एकनाथ शिंदे साहब, देवेंद्र जी और अजीत दादा करेंगे. चर्चा चल रही है क्या? चर्चा तो बहुत चल रही है.
चुनाव घोषित हुए, सबकी चल रही है। चुनाव घोषित हुए 7 फेज में चुनाव है, विपक्ष कह रहा है कि इतने फेज में चुनाव लेना कहना भी डर है सत्ता पक्ष का। काय के लिए डर है? उनके लिए डर है क्योंकि ठीक है 7 फेज में किया है, 2 फेज में करते 3 फेज में करते तो यही बोलते कि ज़्यादा क्यों नहीं किया, कम। वो जीतने वाले नहीं है, इसलिए उनको कुछ रीज़न चाहिए, तो अब ये रीज़न है। राजनीति के अपराधीकरण को रोकने के लिए चुनाव आयोग ने स्पष्ट किया कि जिनके खिलाफ आपराधिक मामले में प्रत्याशी जो होंगे उनको अखबारों में कम से कम 3 बार ये बताना होगा कि कौन कौन से मामले उनके खिलाफ है, और जिन पार्टियों तो ये अच्छी बात है ना। जिन पार्टियों ने उनको उम्मीदवारी दी है उनको भी स्पष्टीकरण देना होगा कि क्यों उसको उम्मीदवारी दी। नहीं, ये अच्छी बात है ना। अगर जो क्राइम कर रहे हैं, जिन्होंने क्रिमिनल क्राइम किया है, वो क्या किया है, कौन सा किया है, अगर उसको पार्टी टिकट दे रही है तो वो क्या है, वो तो जनता को बताना चाहिए। इसलिए जो निवडणूक आयोग ने किया वो अच्छा है। क्या सोमवार से एनडीए में शामिल होने के लिए कई सारे नेता कतार में खड़े हैं, आपके पार्टी में कई बड़े लोग? हाँ, कतार में खड़े। सर, भूकंप की बात से- कतार बहुत जो शिक्षा साहब वो भूकंप का स्वरूप क्या होगा? क्या सिर्फ पक्ष परिवर्तन होगा या कुछ और चीजें? ये पॉलिटिकल भूकंप है, ये राजकीय भूकंप है, लेकिन वो कैसा होगा, क्या होगा, वो 8 दिन पहले नहीं बताते। अगर वो नेचुरल रहता, इसको पता चलता, वो सेफ्टी के लिए अच्छा रहता है। लेकिन ये जो भूकंप है वो राजकीय है, वो आज अगर बताएंगे तो भूकंप ही नहीं होगा। नहीं, रोज करेंगे ना थोड़ा थोड़ा। अमन सर, चुनाव आयोग ने चुनाव कराने की घोषणा की। आप लोग अभी सीट सेटिंग में ही फंसे हुए हैं, और एनडीए जो है यहाँ पर एक शिवाजी पार्क में बड़ा सभा लेने जा रहा है, सभी देशभर के नेता इकट्ठा हो रहे हैं, उन्होंने चुनाव में बिल्कुल हो जाए। नहीं, उनको मेरा चैलेंज है ना, कल के सभा में उन्होंने एनडीए के जो कैंडिडेट है नरेंद्र मोदी साहब, उनके अपोजिशन में जो कैंडिडेट है उनका नाम उन्होंने जाहिर करना चाहिए। और हम कहाँ भी फंसे नहीं हैं, हमारा जब डिक्लेरेशन करना है हम अच्छी तरह से करेंगे। आपने कहा कि कल उद्धव ठाकरे की शिवसेना जो है वो कांग्रेस के रंग में रंगेगी। हाँ, मैंने बोला ना, ये तो बाला साहब का सपना नहीं था। बाला साहब का सपना था स्वतंत्रवीर सावरकर के जो विचार है वो आगे लेके जाने का। लेकिन जिस आदमी ने विदा सावरकर साहब को गालियाँ दी, उनको बगल में बिठा के कल की सभा हो रही, इसलिए मैंने ये बोला। मुख्यमंत्री बोल म्हणालेत ना सकाळी दुपारच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की 80% पेपर सोडून झालेला आहे, 20% बाकी आहे, 20%मध्ये कठीण प्रश्न आहेत का? नाही, जे कमी वेळामध्ये 80% पेपर सोडवतात त्यांना पुढचा पण 20% सोडवायला जास्त वेळ मिळालेला असतो। तुम्ही अजिबात चिंता करू नका, 20% पेपर सोडून आम्ही 100 मार्क घेऊ, अजिबात चिंता करू। हाँ, अगली बैठक होगी सकती है या पैनल सीट शेयरिंग का? ये 2 दिन में होगी ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।